पुण्यातील मांजरी या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांचे विविध मागण्या या ठिकाणी आहेत। काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अमरण उपोषण या ठिकाणी पुकारलेलं आहे। आदिवासी मंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, मात्र बैठक झालेली आहे। काय तोडगा निघालाय, काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे काही प्रतिनिधी आहेत, जे या बैठकीला देखील उपस्थित होते। काय बोलले आदिवासी मंत्री त्या ठिकाणी, बैठक झाली, काय नक्की पुढची दिशा असणार आहे तुमच्या आंदोलनाची? याबाबत आमच्या जे 14 मागण्या आहेत त्याच्यावर एक मागणीवर भरपूर वेळ चर्चा झाली आणि मागण्या अशा मोठ्या नाही, सुटण्यासारख्या मागण्या। तर काही त्या एकमेकांसोबत लिंक असल्यामुळं वेगवेगळे विभाग त्याच्यासोबत लिंक आहे, सामान्य प्रशासन, महसूल विभाग, वन विभाग। त्यासाठी आपण त्यांना ज्या याद्या वगैरे, ज्या बोगस जात प्रमाणपत्र जे लोक आहे त्यांच्या यासाठी आपण याला 2 दिवस मुदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग ते त्यांचा निर्णय पुढे कळवणार आहेत का आम्ही काय करतो। 5 तास बैठक चालली, त्याच्यानंतर आदिवासी मंत्री असतील, आमदार असतील, नरहरी झिरवळ ते सगळे इथं आले। उपोषण सोडा अशी विनंती देखील केली। काय दिशा असणार आहे आंदोलनाची पुढे? नाही, ज्या आमच्या मागण्या पूर्ण मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं आम्ही त्यांना सांगितले। तसं काय नक्की 14 मागण्यातल्या किती मागण्या मान्य करतायत ते, आणि पुढच्या मागण्यांसाठी काय सांगतायत ते सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी तयार आहे। फक्त आम्हाला काही ते ड्राफ्ट बनवायसाठी किंवा ते टाइम टेबल जे आहे का, समजा जर नोकर भरतीचं आपल्याला जे बोगस लोक आहे त्यांना आपण काढण्यासाठी आम्हाला 1-2 दिवस द्या, किंवा त्यांची जी माहिती ती आम्हाला कलेक्ट करू द्या आणि आम्हाला पुढं कशी नोकर भरती जाहीर करता येईल त्याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल। म्हणजे उदाहरणार्थ जर 1 सप्टेंबरला जर आपण ॲड सोडली तर 30 सप्टेंबरला त्याची पेपर झाला पाहिजे, ह्या दृष्टीनं म्हणजे एक आपण प्रॉपर बनू त्याच्यासाठी आपण त्याला 2 दिवस दिलेले। आता तू देखील बैठकीला होता, बैठकीला काय नक्की म्हणजे तुम्ही समाधानी आहात का या बैठकीनंतर? सकारात्मक चर्चा झालेली आहे। जे काही आम्हाला जे अपेक्षित आहे ते 2-3 दिवसात यावर तोडगा निघणार आहे असं म्हटल्यामुळे आम्ही थोडंसं थांबलेलो आहे। म्हणजे आंदोलन थांबलेलं नाही, फक्त आम्ही हे झालेलं आंदोलन हे चालू राहणार आहे, उपोषण हे चालू राहणार आहे। 2-3 दिवसाचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे। उपोषण सोडण्यासाठी देखील विनंती केली। दादा, तुम्ही लोक काय ठरवलंय पुढची दिशा? जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण नाही सोडणार। तू देखील होती बैठकाला, काय नक्की चर्चा झाली? 5 तासानंतर तोडगा निघाला असं वाटतं? आम्ही सरकारला 2 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि सकारात्मक चर्चा झाली आहे। नक्कीच याच्यामधून काही तोडगा निघेल अशी आमची आशा आहे। अर्थात जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने हजारो विद्यार्थी या ठिकाणी, या मांजरी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मंत्र्यांसोबत आज 5 तास बैठक त्या ठिकाणी झाली, पण मात्र 2 दिवसाची अजून वेळ मागितलेली आहे मंत्र्यांनी। जोपर्यंत लेखी अर्थात GR तो या विद्यार्थ्यांच्या हाती लागत नाही तोपर्यंत ते आंदोलनाच्या भूमिकेवर किंवा उपोषणाच्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत। आपण बघतोय 14 दिवस झालेत हे विद्यार्थी अशा पद्धतीने आंदोलन करतायत, उपोषण करतायत, आणि आता कुठंतरी सरकारला यासाठी जाग आली आहे आणि आता हळूहळू यंत्रणा हालचाली या ठिकाणी वेगात येताना दिसत आहेत। मंत्री या ठिकाणी पोहोचत आहेत, लवकरच यांच्या मागण्या होतील अशी अपेक्षा करूयात। कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।